तर नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत या महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात त्यांना दर महिना 1,500 रुपये इतके या योजनेच्या अंतर्गत दिले जातात. परंतु या योजनेच्या अंतर्गत आवश्यक जे कागदपत्र देखील आहेत ते आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. त्याचबरोबर मागील देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला दिले होते. परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पात्र जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आजची अपडेट आहे. बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात योजनेचा लाभ सुरळीत ठेवण्यासाठी हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला सांगितलं होतं. त्याचबरोबर लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुमचे जे आता जे लाईफ सर्टिफिकेट एक असतं ते देखील असणे गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचं प्रमाणपत्र देखील यासाठी असणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर मूळ कागदपत्र जवळच्या तहसील कार्यालयात किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन सादर करणे गरजेचं आहे. प्रथमतः आधार कार्ड असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला तो देखील गरजेचा आहे. LC म्हणजे प्रमाणपत्र देखील असतं त्यामध्ये ते देखील असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तहसीलांचा दाखला. त्याचबरोबर तुम्ही जर वार्षिक 21,000पेक्षा जास्त उत्पन्न घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ह्यामध्ये लाभ घेता येणार नाहीये. वार्षिक जे उत्पन्न आहे तुम्हाला 21,000च्या आत असणे गरजेचे आहे. BPL रेशनिंग कार्ड देखील यासाठी असणे खूपच बंधनकारक आहे. त्याचबरोबर बँकिंग डिटेल्स म्हणजे जे तुमचे पासबुक आहे त्याचे पहिले 5 म्हणजे बँकमध्ये सगळे डिटेल्स असतात. IFSC कोड असो, अकाउंट नंबर असो अथवा ज्या बी डिटेल्स असतील तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानावर त्याचे तपशील म्हणजे त्याची प्रिंट असणे गरजेचं. मोबाईल नंबर जो तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे आणि बँक खात्याशी लिंक असणारा नंबर जो आहे तो आधार कार्डशी देखील लिंक असणे गरजेचं आहे. एकूण तुम्हाला आधार कार्डशी त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बँकशी मोबाईल नंबर लिंक असणे. त्याचबरोबर कोणी अपंग किंवा विधवा महिला असेल तर त्यासाठी अपंगत्वाचं प्रमाणपत्र देखील असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर कोणती जर महिला जर विधवा असेल तर त्यांच्या पतीचं डेथ सर्टिफिकेट असणे यासाठी गरजेचं आहे. बघा, खूप सारे डॉक्युमेंट नाहीत लागत या योजनेसाठी मोजके जे डॉक्युमेंट लागतात मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे डॉक्युमेंट सगळे बंधनकारक आहेत. लवकरात लवकर जाऊन तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत मी डॉक्युमेंट जे लागतात ते देखील तुम्हाला सांगितले आहेत. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये इतका लाभ ह्या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना दिला जातो. बघा, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी. अपंगत्व असो, विधवा महिला असो यांना तर महत्वपूर्ण अपडेट आहे. बघा, अपंगत्व म्हणजे अपंग जे व्यक्ती आहेत त्यांचे अपंगत्व म्हणजे प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे असते ते देखील असणे गरजेचे आहे. मी सांगितलेले सर्वच डॉक्युमेंट्स. त्याचबरोबर जे विधवा महिला आहे म्हणजे ज्या महिलेचे पती एक्सपायर झाले असते म्हणजे त्यांचं डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला, ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवसाचा मृत्यूचा दाखला यासाठी असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले सर्वच कागदपत्र असणे गरजेचं आहे. बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्रोसेस ती आहे, दुसरी काही प्रोसेस नाहीये. त्याचबरोबर मी तुम्हाला आता सांगितलं आहे की या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र देखील आहेत हे देखील मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही जायचं आहे. मूळ कागदपत्र तुम्हाला तहसीलदार कार्यालयात किंवा तलाठी ऑफिसमधून जाऊन तुम्हाला तिथे जाऊन सादर करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत लाभ घेणार आहेत. बघा, ही महत्वपूर्ण आहे. तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार कार्यालयात तुम्ही ह्या सर्व योजनेच्या अंतर्गत डॉक्युमेंट घेतलेले असतात. तुम्हाला सबमिट करणे किंवा सादर करणे गरजेचं आहे. तर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लागणारे कागदपत्र आहेत मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहेत. लवकरात लवकर कागदपत्र करून योजनेच्या अंतर्गत जे अपंगत्व असतील किंवा विधवा महिला असतील यांनी लाभ घ्यायचा आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा देखील असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.